शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द होत कसं नाही। काय आंदोलन काय आंदोलन चाललंय? आज धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं परवाजी नुकतीच सरकारनं फसवी आणि खोटी कर्जमाफी जाहीर केली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करतो आहोत। महत्वाचं म्हणजे जे आता कर्जमाफी त्यांनी 2 लाख रुपये जाहीर केली शेतकऱ्यांना, त्यातलं 90% शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाहीये, म्हणून ही फसवी कर्जमाफी आहे। याचं कारण असं आहे की त्याला जे निकष सरकारने लावलेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं ज्या लोकांना पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळालाय त्यांना 50,000 रुपयापर्यंतच पुढच्या या कर्जामध्ये सवलत मिळणार आहे। दुसरा विषय, जे नोकरदार आहेत किंवा इतर चाकरमान्य आहेत त्यांच्याशी संलग्न लोकांना सुद्धा यामध्ये कर्जमाफी मिळणार नाही। जसंच काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट 72,000 कोटी देशामध्ये कर्जमाफी जाहीर केली, आमचं तेच म्हणणं आहे की आता कुठलेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी। शेतकरी आधीच पिसलेला आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळेस अतिवृष्टी झाली, त्याचंही नुकसान भरपाई मिळालेलं नाही, पीक विमा मिळालेलं नाही आणि आता नुसती तुटपुंजी 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केली, पण निकषामध्ये 90% शेतकरी बसत नाहीये। याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतो। दुसरा विषय शक्तीपीठ मार्गाचा, राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यातील 18 गावांमधून हा शक्तीपीठ मार्ग जातो आहे। असा हा बिना कामाचा शक्तीपीठ मार्ग उद्योगपतींना त्यांचा कोळसा वाहण्यासाठी, गुत्तेदार जगवण्यासाठी हा मार्ग केला जातोय। याचा काळी मात्र शेतकऱ्यांना फायदा नाही, उलट महागा मोलाची आणि पिढी जात सांभाळलेली बापदादाच्या कष्टाची जमीन त्याच्यामध्ये सुपीक जमीन जात आहे, शेतीचं क्षेत्र कमी होत आहे। 17 ते 18 नद्यांच्या वरून पूल बांधून हा रस्ता जाणार आहे आणि 25 ते 30 फूट रोड हा उचलून आहे। त्याच्या रोड उचलून असल्यामुळे शेतकऱ्याच्या लेकराला साधे पानाची टपरी देखील त्या ठिकाणी टाकता येणार नाही, इतकं वाईट धोरण या सरकारचं आहे। त्या सर्व गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ मार्ग आम्ही होऊ देणार नाही। उद्या जेलमध्ये जायची जरी वेळ आली तरी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि या जिल्ह्यातील शेतकरी तयार आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो।